नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या बाळूमामांचे दर्शन आणि स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या लेकराचं कल्याण होईल याबद्दलचे संपूर्ण बाळूमामांनी आपल्या भक्तांना सांगितलेले विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर चांग बरं बाळूमामांच्या नावानं चांग बरं व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार भक्तांनो, तुझ्या लेकराचं कल्याण होईल हा शब्द फक्त आशीर्वाद नाही तर श्रद्धेचा आधार आहे. बाळूमामा यांच्या भक्तीतून अनेकांना धीर, विश्वास आणि जगण्याची नवी उमेद मिळाली. आई वडिलांच्या डोळ्यातलं सर्वात मोठं स्वप्न म्हणजे आपल्या लेकराचं सुख. बाळूमामा म्हणायचे, जिथं आई वडिलांची सेवा होते तिथं देव सतत वास करतो. भक्तांनो, ज्या घरात लेकरांच्या कपाळावर प्रेमाने हात ठेवला जातो त्या घरावर संकट फार काळ टिकत नाहीत. बाळूमामा लेकराला सांगायचे, चांगले संस्कार द्या लेकरांना, देव आपोआप त्यांच्या पाठीशी उभा राहील. आज अनेक आई आपल्या मुलांच्या भविष्यासाठी रात्रभर जागतात. अनेक वडील स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून भक्तांनो लेकरांसाठी मेहनत करतात. त्यांच्या त्या त्यागाचं फळ देव नक्कीच देतो. तुझ्या लेकराचं कल्याण होईल हा शब्द प्रत्येक आई वडिलांसाठी भक्तांनो आशेचा दिवा आहे. बाळूमामा सांगायचे, भक्तांना म्हणायचे बाळूमामा, अरे माझ्या बाळांनो, मनात श्रद्धा आणि घरात प्रेम असेल तर लेकरावरती कोणतंही संकट येत नाही. लेकरं लहान असताना त्यांच्या देवाचं नाव शिकवा त्यांना, कारण लहानपणी मिळालेलं संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. ज्या घरात सकाळी देवाचं नामस्मरण होतं त्या घरातील लेकरं चुकीच्या मार्गाला जात नाहीत. बाळूमामांच्या भक्तीत एक वेगळीच ताकद आहे. अनेक भक्त सांगतात की अडचणीच्या काळात फक्त नाव घेतलं तर धीर मिळतो. आईंच्या अश्रूंमध्ये आणि बापाच्या घामात देवाचं रूप असतं भक्तांनो. म्हणून आपल्या आई वडिलांचा अपमान कधी करू नका. बाळूमामा म्हणायचे, ज्याने आईचा आदर केला त्याच्या लेकराचं भविष्य उज्ज्वल होतंच. घरात रोज एक वेळ तरी सगळ्यांनी एकत्र बसून देवाचं नाव घ्या. त्या घरात भांडणं कमी करा आणि सुख तुम्हाला जास्त प्रमाणात त्या घरामध्ये वाढवायचं आहे. लेकरं हट्टी असली तरी त्यांना प्रेमाने समजावावं, रागाने नाही. संस्काराने घर बदलतं. भक्तांनो, तुझ्या लेकराचं कल्याण होईल हा आशीर्वाद भक्तांनो मनापासून मिळाला तर आयुष्य बदलून जातं. बाळूमामा सांगायचे, दुसऱ्याच्या लेकराला दुःख देऊ नका, देव सर्व पाहत असतो. ज्या आईच्या ओठावर प्रार्थना असते त्या लेकराच्या पाठीशी देवाची कृपा कायम राहतेच असते. भक्तांनो, गरीब असो किंवा श्रीमंत, देवासाठी प्रत्येक लेकरू सारखंच असतं. बाळूमामा सांगायचे भक्तांना, अन्नाचा आदर करा, कारण उपाशी माणसाची हाक थेट देवापर्यंत भक्तांनो पोहोचते. लेकरांना चांगल्या गोष्टी शिकवा, कारण आजची संस्कारलेली लेकरं उद्याचं सुंदर समाज घडवतात. लक्षात ठेवा, ज्या घरात वडिलांचा सन्मान आणि आईची पूजा होते त्या घरावर लक्ष्मीची कृपा भक्तांनो कायम राहते. कधीही लेकरांच्या समोर चुकीचं शब्द वापरू नका, कारण ते ऐकूनच मोठे होतात. बाळूमामा म्हणायचे, अरे लेकरांनो, माझ्या देवावर विश्वास ठेवा. काळ कितीही कठीण असता तरी मार्ग नक्कीच निघतो. कष्ट करणाऱ्या आई वडिलांना देव कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही. लेकरांसाठी केलेली प्रार्थना सर्वात शक्तिशाली असते.
ती थेट देवापर्यंत भक्तांनो पोचते. तुझ्या लेकराचं कल्याण होईल हा फक्त शब्द भक्तांनो नाही, तर विश्वास, प्रेम आणि भक्तीची शक्ती आहे. बाळूमामा सांगायचे आपल्या भक्तांना, चांगले कर्म करा, कारण लेकरं आपल्या कर्माचं फळ भोगतात. म्हणून नेहमी सत्याचा मार्ग धरावा. खोटेपणा काही दिवस टिकतो, पण सत्य कायम जिंकतं. भक्तांनो, ज्या घरात देवाची भक्ती आणि मोठ्यांचा आदर असतो, त्या घरातील लेकरं आयुष्यात मोठं नाव कमावतात. आई वडिलांच्या आशीर्वादापेक्षा मोठं धन या जगात कोणतंच नाही भक्तांनो. बाळूमामांचं नाव घेतलं की मनाला शांतता मिळते. अनेक भक्त आजही भक्तांनो त्यांना आपल्या घरचा देवही मानतात. तुमच्या घरात सुख शांती भक्तांनो आणि लेकराचं कल्याण कायम राहायचं असेल तर ही बाळूमामांचरणी तुम्हाला प्रार्थना करावं लागेल भक्तांनो. ठीक आहे. तर असल्या गोष्टींकडे, या विचारांकडे भक्तांनो आपण लक्ष देणे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर बाळूमामा रात्री झोपण्यापूर्वी लेकरांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवा आणि देवाचं नाव घ्या. आई वडिलांचा त्या स्पर्शाने देवाचा आशीर्वाद लपलेला असतोच भक्तांनो. बाळूमामा म्हणायचे, लेकरांसाठी केलेली खरी प्रार्थना ही कधी वाया जात नाही. कधी कधी आयुष्यात संकटे येतात, पण श्रद्धा मजबूत असेल तर भक्तांनो देवमार्ग नक्कीच दाखवतो. ज्या घरात नकारात्मक शक्ती टिकत नाही भक्तांनो, लेकरांना पैशापेक्षा संस्कार द्या, कारण पैसा संपतो पण संस्कार आयुष्यभर साथ देतात. बाळूमामा म्हणायचे भक्तांनो, दुसऱ्याच्या दुःखात उभं राहावा. देव तुमच्या लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, लक्षात ठेवा. घरात असलेल्या पाहुण्यांचा आदर करा, कारण अतिथीमध्ये देवाचं रूप मानलं जातं. आईच्या मनातून निघालेला आशीर्वाद लेकराचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. कधीही गरिबाला कमी समजू नका. देव अनेकदा साध्या माणसाच्या रूपात भेटत असतो, लक्षात ठेवा. बाळूमामा सांगायचे, जिथे प्रेम आहे तिथेच देव आहे, जिथे देव आहे तिथेच प्रेम आणि माणुसकी असलीच पाहिजे. लेकराच्या चुका समजून घ्या, कारण प्रेमाने समजवलेली गोष्ट मनात कायम राहते. घरात रोज एक दिवा देवासमोर लावा. त्या प्रकाशासोबत घरातील दुःख आणि चिंता कमी होतात. तुझ्या लेकराचं कल्याण होईल हा शब्द विश्वासाने ऐका, कारण श्रद्धेत मोठी शक्ती असते. भक्तांनो, ज्याच्या मनात देवाविषयी प्रेम असतं त्यांच्या घरावर संकट जास्त काळ टिकत नाही. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे विचार, बाळूमामांचे दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी सर्व सोडलेली माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. ठीक आहे. जय बाळूमामा. श्री स्वामी समर्थ.